रेवती या दोन संघांमध्ये आणि सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येतात मायक्रोफोनवरती माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथचा बुलंद आवाज आणि पालेगावचे अप्रतिम समालोचक सोनू बांगर. समाज रोशन संते तर जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकवर्गांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत केले. जाऊया मैदानामध्ये सामना सुरू होतोय. रेवती बनाम याच्यामध्ये पहिला बॉल भावेश सय्या. पहिलाच बॉल रुपेशसाठी ताकद बसतो. लॉंग ऑफला कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतील. प्रयत्न चांगले होते. तेजस होते त्या ठिकाणी वेगाने गेले होते बॉलवरती. लॉंग ऑन मध्ये येऊन लॉंग ऑफ मध्ये जात आहेत बॉल अडवण्यासाठी आणि धावा कंप्लीट केल्या तर या बॉलवरती 2. यस अंपायर कळवायचा आहे निर्णय. यस ओव्हरस्टेप झाली आहे. यस नक्कीच आपण बघू शकता पंच ऋषी देसाई सर यांचा इशारा तो ओव्हरस्टेप झाली आहे. ओव्हरस्टेप झाली आहे. 9चा इशारा तो पंचांचा फ्रीटची संधी असेल. रुपेश बासरेकडे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा भावेश ऑन साइडला खेळतात. या चांगला फटका क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू गॅप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती आणि हाताला लागल्यानंतर चेंडू तो असा स्लो होतोय. मिळताय तर रुपेश बासरेला पुन्हा एकदा 2 धावा. टीमची टोटल 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मार्गाचा असताना सेकंड राऊंड मधील सेकंड बिग फाईट हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या 2 ताकदवर टीम मध्ये. एका बाजूला युवराज बुटेरेचा संघ असेल आणि त्याला फाईट करतोय रुपेश बासरेचा संघ रेवती संघ. धावसंख्या 5. ओव्हर द विकेटला तयार. पुन्हा एकदा भावेश. यावेळेस प्रॉपर करेक्शन. यस स्वीट साऊंड. सरळ चेंडूला पाठवला आहे. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग बिग वे गॉन 6 रन. रुपेश बासरेच्या बॅटमधला पहिला षटकार. षटकार येतो रुपेशच्या बॅटमधनं. टीमची टोटल 6 ने पुढे सरकले. एकूण स्कोर 11 धावा धावफलकावरती. रुपेश बासरेला देखील माहिती आहे कारण की सामना हाच फक्त 4 षटकांचा आणि एकच षटक हे पॉवर बेस आहे. त्यामुळे या पॉवर बेसच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या ही बनवावी लागेल आपल्या टीमसाठी. वाऱ्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने या ठिकाणी वारा देखील वाहतोय आणि त्याच वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल रुपेश बासरेच्या माध्यमातून. चला वेळ जास्त घेऊ नका.
सामन्यात सुरुवात करायची गेम ऑन होतोय पुन्हा एकदा शॉकिंग एंडला फलंदाज सज्ज रुपेश पासरे जो मात्र व्यावसायिक खेळाडूमधून नेहमीच खेळताना आपल्याला आपण पाहिलेलं आहे रुपेश भासरेला आणि यावेळेस मात्र स्वतःच्या टीमसाठी खेळतो बॅक टू द बॉलर खेळले होते धावचीची संधी आणि यस फलंदाज बाद माघारी परत असताना या ठिकाणी मात्र परतावा लागेल सलामीवीर पंकजला धक्का क्रमांक पहिला लागेल रेवती या टीमला फलंदाज बाद बॅक टू द बॉलर केले होते स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो भावेश आणि शॉर्ट आपण पाहू शकता मिडॉनचा क्षेत्ररक्षक देखील चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो आणि त्वरित फेकी गेली आणि फलंदाज मात्र पंकज बाद झालाय पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपानं रेवती या टीमला नवीन बॅट्समॅन मैदानावरती सचिन तयार भावेश टीमची टोटल स्थगित 11 याकडे वरती रेवती या संघ पाहायला मिळतोय भावेश तयार राईट आर्म ओव्हर द विकेट हा ट्रॅकर होता यावेळेस मध्ये टप्पा पडल्याचा डीप राहिला होता चेंडू आणि लाईन चुकीची असेल यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल कारण की ऑप्शनच्या बाहेर चेंडू जात होता पंच ऋषी देसाई सरांनी पाहिलं आणि व्हाईटचा इशारा जो टीमची टोटल 12 धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील ओव्हर द विकेट यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये ते चेंडू स्ट्रॉंग अपील देखील केली होती आता कोणत्या प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतोय डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते एक षटकार खर्च केल्यानंतर चांगले कमबॅक आपल्या टीमसाठी करतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेश हा गोलंदाज अनुभवाची थोडीशी कमी असेल मात्र दुसऱ्या बाजूला योगराज बुटरे आपला अनुभव मात्र देत असताना गोलंदाज भावेशला कानमध्ये दिला घेतोय ओव्हर द विकेटनं तयार हा ट्रॅकर टॅप करता चेंडू अंडरम बॉक्स स्टाईलने बॉलवरती क्षेत्ररक्षक येतील धाव कंप्लीट केली जाईल रुपेशच्या माध्यमातून सिंगल इक्विटली जाईल टीमची टोटल धावसंख्या 13 याकडे वरती संघ तुम्हाला पाहायला मिळतोय रेवती या संघ षटकातील 5 बॉल झाले गेले शेवटचा अंतिम चेंडू चांगलं कमबॅक भावेशच्या माध्यमातून आणि आता नवीन फलंदाज जो मैदानावरती आला होता तिसऱ्या क्रमांकावरती तो सचिन येतो स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल होता मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये फुल टॉस बॉल वरती यावेळेस यशच्या उद्भवस्ते होतील आणि फलंदाज बाद अजून एक धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या रेवती टीमला 0 वरती परतावा लागेल गोल्डन डकचे शिकारी बनतील सचिन बॅक टू द डगआउट डिझाईन ओव्हर नंबर फर्स्ट गॉन पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला टीमची टोटल एकूण धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज पंकज देखील बाद झाले स्वस्तामध्ये आणि सचिन देखील 0 वरती बाद झाला टोटल स्कोर 13 या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते रेवती टीमची पॉवर प्लेचं एक षटक होतं ते मध्ये समाप्त झालं आता 5 क्षेत्ररक्षक 30 गेल्याच्या बाहेर असतील क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल ऑनसाईडची फील्ड पाहायला गेलं तर मिड विकेटला एक खेळाडू वाइडिश लॉंगॉनला एक खेळाडू आणि लॉंगॉनमध्ये एक खेळाडू असेल आणि लॉंग ऑफची फील्ड पाहायला गेली तर आपण पाहतो ऑफ साईडची फील्ड पाहायला गेली तर कबरमध्ये एक खेळाडू असेल आणि लॉंग ऑफला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल 30 गेल्याच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कबर
त्यानंतर इथे मात्र आपण पाहतोय येस शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट टर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज बॅकफुट वरती गेले, चांगला फटका, कव्हरच्या दिशेला खेळताय क्षेत्ररक्षक बॉलवरती तैनात. धाव कंप्लीट केली जाईल फक्त एक. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. नितीश येतोय गोलंदाजी मार्गवरती, ज्यानं मात्र पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी. फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील ठरला होता आणि या षटकामध्ये मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल नितीशच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट होते, विशाल होतो नवीन बॅट्समॅन 4थ्या क्रमांकावरती, तोच विशाल ऑन अ स्ट्राईक. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, यावेळेस माझा संपर्क चांगला बनतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवरती, तोपर्यंत चेंडू गोळीच्या वेगानं फरार. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅटमधनं पहिला चौकार डी जाईल. पाहिलं होतं विशालनं, आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणताही खेळाडू नाही आहे. एक क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, त्यामुळे या ठिकाणी गॅप शोधतायत आणि चौकार येतोय फलंदाज विशालच्या बॅटमधनं. तयार नितीश. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दुर्बल असतील, पोहोचतील का पाहायचंय बॉलवरती. यस, पोहोचू शकत नाहीये आणि जाईल चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका, दमदार स्ट्रोक विशालच्या बॅटमधनं. दुसरा चौकार. थँक्यू. लगातार दुसरा चौकार येतोय. पहिला चौकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, दुसरा चौकार आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा एकवटल्या. टीमची टोटल आता भन्नाट वेगानं पुढे सरकती आहे. एकूण 22 धावा धावफलकावरती रेवती या टीमच्या. तयार गोलंदाज पुन्हा एकदा नितीशवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतो विशाल. अजून एक चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑफला. भावेश होतील बॉलवरती, जोपर्यंत फेकी करते तोपर्यंत धाव एकवटली जाईल एक. सिंगलला धावसंख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट्स बनाम रेवती टीम. या षटकामधील बॉल झालेत एकूण 4 आणि धावा खर्च करतोय तब्बल 10 धावा खर्च केल्यात नितीशनं. अजूनही सलामीवीर याच्या नावानं संघ ओळखला जातो. आपण पाहू शकता रुपेश बासरे अजूनही मैदानावरती असेल. अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या. मधाताचा बॉल अतिशय वेगानं फेकला गेला आणि टप्पा पडल्यानंतर बॅटन पॅटच्या मधून चेंडू निघून गेला होता. यष्टीरक्षक योगराज बुटेरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला मात्र रुपेश बासरे असेल. धावसंख्या अजूनही कमकुवत आहे, कारण उर्वरित अजून 2 षटकं बाकी आहेत. मग तिथून विकेटवरती टिकणं गरजेचं असेल रुपेश बासरेला, विशालला देखील. कारण की समोरचा संघ देखील आपण पाहतो ज्यांना मागच्या मॅच मध्ये 68 धावा चेस केल्या. ताकदवर संघ आहे पोई ए संघ, त्यांच्यासमोर चांगला टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. तयार गोलंदाज फुलरलेनचा हा बॉल स्ट्रॉंग अपील केली जाते आहे, मात्र पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. षटक समाप्त होईल. दुसरं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 या आकड्यावरती रेवती हा संघ पाहायला मिळतो. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. टी जाईल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 23
2 गडी बाद रेवती हा संघ आपण पाहतोय आणि इथून मात्र कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय दीपक गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 10. धावगती थोडीशी कमकुवत आहे कारण की या मैदानाचं वैशिष्ट्य आहे इथे आम्ही 4 ओव्हरमध्ये 80 धावा देखील चेस होताना पाहिलेल्या आहेत. 74 धावा देखील चेस झालेल्या आहेत. या मैदानाचा इतिहास आहे त्यामुळे तुम्हाला चांगली धावसंख्या बनवावी लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळतात. जे क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू जाईल त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होऊन 4 धावेसाठी विशालच्या बॅटमधनं तिसरा हा दमदार चौकार. तर आमचे स्वयंसेवक आपण कुठे असाल होलँडर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या प्लीज विनंती असेल. चौकार येतो फुल टॉस बॉल होता त्याला योग्य ती दिशा दिली आणि पुन्हा एकदा संघ पुढे सरकलाय 4 धावेनं 27 आकड्यावरती रेवती हा संघ पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. दीपक तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला विशाल ऑन स्ट्राईक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आताचा बॉल पडल्यानंतर यावेळेस मध्ये आतमध्ये आला संपर्क नाहीये कोणत्या प्रकारचा चेंडू बॅटचा खेळायचा होता मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं त्या ठिकाणी संपर्क नाहीये. डॉट बॉल टायमिंग होत नाहीये या फटक्यावरती. चांगला कमबॅक पुढच्या बॉलवरती गोलंदाज दीपकच्या माध्यमातून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतात लॉकटेट हिट चांगला फटका यस स्टँड अँड डिलिव्हर जाईल चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. एक्साइटिंग पॉवर विशालच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट षटकार. आपण पाहू शकता या ठिकाणी विशालच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग मैदानावरती 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टीम जाऊन पोहोचली आता 33 या आकड्यावरती. या तिसऱ्या षटकामध्ये टार्गेट केलं जाते गोलंदाज दीपकला. पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा बॉल डॉट पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता फटका टायमिंग जुळला नाही आणि आता मात्र चांगलं टायमिंग जुळलं गेलं आणि 6 धावा एकवटल्या. तयार गोलंदाज चौथा बॉल दीपक तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला अजून एक चांगला फटका यस जाईल चेंडू वाईट स्टोंगन बाउंड्रीच्या बाहेर. चांगली फटकेबाजी विशालच्या बॅटमधनं दुसरा षटकार. हाफ ट्रेकर होता आणि लगेच लाईन पिकअप केली आहे फलंदाज विशालनं. 6 धावा एकवटल्या. पुन्हा एकदा हा दुसरा षटकार येतोय या ओव्हर मधील आणि टीमची टोटल मात्र 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका यस वन्स अगेन रिप्लाय दाखवतोय. लॉंग 23 धावा एकवटल्या गेल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली विशालच्या माध्यमातून. विशाल आणि आपण पाहतोय रुपेश बासरे ही जोडी अद्याप मैदानावरती चांगली बॅटिंग चांगली साथ देतोय कारण की आपण पाहिलं पंकज लवकर बाद झाले होते 0वरती. तदनंतर फलंदाज सचिन देखील 0वरती बाद झाले होते आणि नक्कीच रुपेश बासरेला साथ द्यायची होती आणि ती साथ मात्र दिली आहे विशालला चांगली. इथे त्यांनी धावा टोकल्या देखून आपण पाहिलं 3 चौकार आणि 30 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. टोटल स्कोर त्याच्या जोरावरती आणि रुपेश बासरे यांच्या जोरावरती आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप. एकूण स्कोर 46 धावा धापलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगराज. पहिला बॉल रुपेश बासरेसाठी पहिला बॉल चांगला फटका आडव्या बॅटने खेळला यस जाईल चेंडू वाईट स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर.
पहिल्याच बॉलवरती योगराज बुटेरेचं स्वागत केलं रुपेश बासरेनं. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. षटकार फलंदाज रुपेश बासरेच्या बॅटमधनं. चांगल्या धावसंख्येची मी म्हटलं होतं गरज आहे. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल रेवती या टीमला आणि तो टार्गेट मध्ये आता मध्ये उभारला जातोय. 50 कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती रेवती टीमच्या. अजून एक चांगला फटका. या स्पॉटमॅनचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक होते कव्हर मध्ये. चुकी झाली आणि जाईल चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला रुपेश बासरे ऑन अ फायर. चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात बॅटिंग करणाऱ्या रेवती या टीमच्या स्कोर कार्डवरती. चांगली बॅटिंग. सुरुवातीला 2 बॉल आणि 10 धावा वसूल करतोय रुपेश बासरे. योगराज कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका. मध्ये मी टायमिंग होतो की काय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय रुपेश बासरेच्या बॅटमधनं रेवती या टीम साठी. लगातार मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा. आताच्या ओव्हरमध्ये 3 बॉल आणि 14 धावा एकवटल्या गेल्या. महागडी गोलंदाजी, खराब गोलंदाजी. फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळायचा होता. पॅडे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क तेवढा चांगला नाहीये. धाव घेण्याची संधी आणि ते फलंदाज धावबाद होईल नक्कीच. यास धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज होतोय बाद. विशालला मात्र माघारी परतावं लागेल आणि अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या रेवती या टीमला डीज आहे. तर 1 मिनिट पंचा. प्रवीण विषय फलंदाज बाद नसेल का. येस, कारण की बेल्स पडली नाही म्हणून. येस, आणि धावा मिळतील 2. येस, क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमीच बेल्स तुम्हाला पाडाव्या लागतात. बेल्स पडल्याशिवाय फलंदाज बाद नसेल. आताचा बॉल गुडल्या स्पॉटून या ठिकाणी मात्र बाउन्स झाला आणि मिळेल एक धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न रुपेश बासरेच्या माध्यमातून आणि यावेळेस फलंदाज बाद असेल. परतावा लागेल विशालला. टीमची टोटल धावसंख्या पाहायला मिळते. एकूण स्कोर 63 धावा धावफलकावरती आणि 63च्या आकड्यावरती अजून एक धक्का. विशाल बॅक टू द डगआउट. टू गो. तयार योगराज. रुपेश बासरे ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा बॉल ऑन साइड खेळताय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. ड्राईव्ह केला चेंडूला. एक धाव तर कंप्लीट. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि जाग्यावरतीच 3री धाव कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना रेवती टीमनं चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. एकूण स्कोर या 66 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या म्हणजेच आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ पोई ए टीमला 67 धाव्यांचं लक्ष असेल.
खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. बॅटिंग केली रेवती टीमनं. तब्बल धाबा बनवल्या, त्यामध्ये 66 धाबा बनवल्या आणि 67 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस मात्र आपण बॉल स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पोई ए टीम साठी हा पहिला चौकार. तर पोई संघानं हा सामना जिंकला तर उमेश मामा हरड याचकडे तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या बॉलवरती चौकार. फलंदाज महेशच्या बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये देखील महेशनं खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली होती. रुपेश बासरे तयार गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. हाफ ट्रॅकर बॅटची कडा लागते. शॉर्ट टर्मॅनचा खेळाडू बीट झाला. खराब क्षेत्ररक्षण. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय पोई ए या टीम साठी. आपण पाहतो शॉर्ट टर्मॅनचा खेळाडू बीट झाला आणि शॉर्ट पॉइंटचा खेळाडू मात्र जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत आउटफील्ड पास आणि 4 धावा मिळत आहेत पोई ए टीमला. यावेळेस मात्र चांगली लाईन पाहायला मिळते. सरळ ब्लॉकल मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला होता. पॅडवरती चेंडू आदलला. अतिशय वेगानं हा बॉल फेकला गेला होता रुपेश बासरेच्या माध्यमातून. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं रुपेश बासरेला आणि त्याच वेगानं मात्र चेंडू फेकतायत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळत आहेत शॉर्ट मिडनचा खेळाडू जज करतोय. धावाची संधी असेल आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतोय. त्वरित फेकी आली असती तर नक्कीच फलंदाज मध्ये धावचीच्या स्वरूपानं बाद होऊ शकला असता. धाव कंप्लीट केली गेली. एक टीमची टोटल 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 67 धाव्यांचं भलं मोठं लक्ष आहे. त्यामुळे इथून तुम्हाला सातत्यानं मोठी फटकेबाजी करावी लागेल तेजस आणि फलंदाज महेशला. सेकंड गेटला फलंदाज तेजस शॉट्स एक डावखुरी हाताचा घणाघाती फलंदाज क्षमता गुणवत्ता आहे. रुपेश बासरे तेवढाच मोठा खेळाडू त्याच्या समोर ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र या स्कीपर बीट घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये कारण की खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रेवती टीमच्या माध्यमातून. त्याचा फायदा मिळतोय पोई टीमला. जाईल चेंडू बाईच्या स्वरूपानं मिळत आहेत 4 धावा. चौकार. बॉल मात्र यष्टीरक्षक कनेक्ट करत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. बाईच्या स्वरूपाने 4 धावा मिळत आहेत. टीमची टोटल ओव्हर द विकेट. रुपेश स्विच हिट केल्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट झालाय. प्रत्येकाकडनं फक्त चुका चुका आणि फक्त चुका पाहायला मिळत आहेत आणि अजून एकदा मिळत आहेत 4 धावा. चौकार. डीजे सुरुवातीच्या बॉल पासून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते होते म्हणजेच रुपेश बासरेच्या संघाकडनं अर्थातच रेवती टीमच्या खेळाडूकडून एक खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. 16.75 ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्याच षटकामध्ये 17 धावा एकवडल्या जात आहेत. आपण पाहू शकता पोई ए टीमच्या स्कोर कार्ड वरती 17 धावा लगावल्या जातील. तर नक्कीच या ठिकाणी स्टार 1 महाराष्ट्र न्यूज
त्या ठिकाणी काही सदस्य देखील इथे उपस्थित झालेत आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एकनाथ सुरोश यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावे एकवडल्या. धावगती पहिल्याच षटकामध्ये चांगली पाहायला मिळते. नवीन गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेटना पहिला बॉल विशालच्या माध्यमातून डेट घोषित करतील पंच. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाज विशालला. पॉवर प्ले आता समाप्त झाले. 5 क्षेत्ररक्षक आता तिजोरीत घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. तयार गोलंदाज विशाल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागली. लाईन चुकीची आहे. अतिरिक्त बाउन्स देखील झाला होता बॉल. ऑप्शन म्हणणार थोडासा बाहेर निघतोय. पंचांनी पाहिलं आणि वाईटचा इशारा. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. अतिरिक्त धावेनं 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये असेल. जबरपास कोणताही खेळाडू नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचते रुपेश बासरे स्वतः यष्टिरक्षक जातात बॉलवरती. फेकी करते तो बंद. धाव एकवडली जाईल 1. टीमची टोटल 19 धावा. योगेश शेठ बनकर यांचा संघ देखील पोहोचलाय क्वार्टर फायनल मध्ये. गावदेवी कांबा संघ खूप चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये योगेश शेठ बनकर यांनी देखील. आणि पुन्हा एकदा मात्र देखील इन ऍक्शन मध्ये सज्ज असतील. 19 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तेजस ऑन स्ट्राईक. ही संधी असेल कारण आपण पाहू शकता ऑन साइडला वाऱ्याचा वेग, हवेची साथ मात्र फलंदाजाला लाभतीये. एक ऍडव्हान्टेज असेल मग त्या ठिकाणी त्याचा फायदा उचलावा लागेल तेजसला आपल्या टीमसाठी. कारण लक्ष मोठं गाठायचंय. 67 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. रेवती टीम रुपेश बासरे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. कव्हर पूर्णपणे खाली आहे. आपण पाहू शकता कव्हरला कोणी नाहीये. एक्स्ट्रा कव्हरमध्ये कोणी नाहीये. कव्हरला देखील कोणी नाहीये. पॉइंटला देखील कोणी नाहीये. शॉर्ट थर्डमॅन असेल. बॅकवर्ड स्क्वेअर आपण पाहतो यार की शॉर्ट थर्डमॅनला देखील कोणी नाहीये. राऊंड द विकेट विशाल. ऑन साइडला खेळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मध्ये जातो चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येतील. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि धाव कंप्लीट केली जाईल दुसरी. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर 21. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. खराब क्रिकेट. वारंवार चुका आणि फक्त चुका पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ज्या प्रकारे चुका झाल्या पोई टीमच्या माध्यमातून आणि तशा प्रकारच्या चुका आपण पाहतो या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये रेवती या टीमच्या माध्यमातून. वारंवार बदल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. महेश येतात स्ट्रायकिंग एंडला. उजव्या हाताचे फलंदाज. आणि आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण असेल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि वाईडिश लॉंग ऑन अर्थातच या ठिकाणी काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. वाईडिश लॉंगॉनला कोणी नाही आहे. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा लागते. फटक्यामध्ये तेवढी ताकद नाहीये तर देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमध्ये येतोय टीमसाठी चौकार. चौकार येतो फलंदाज महेशच्या बॅटमध्ये. फटक्यामध्ये एवढी ताकद देखील नव्हती. देखील मिळतात 4 धावा. टीमची टोटल वेगळं पुढे सगळे 26 धावसंख्या पाहायला मिळते. धावगती चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये देखील बॅटिंग करत असताना पोई या टीमच्या माध्यमातून. तयार विशाल. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र समोर खेळतात. ताकदीचा योग्य वापर. स्क्रीनच्या डोक्यावर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
14 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. काय बॅटिंग करतायत इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये. जाईल चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीट फॉर टॅट जशा तसे उत्तर दिलं जात आहे पोई टीमच्या माध्यमातून. फलंदाज महेशच्या बॅटमधून अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. वरती काय बॅटिंग करते सलामी जोडी महेश आणि तेजेश ऑन अ फायर. यावेळेस मात्र कीपर बीट. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. लगातार चुका चुका आणि फक्त चुका आणि त्याचा फायदा मिळतोय पोई टीमला. अजून एक चौकार. तर चुका पाहायला मिळतात त्याचा फायदा मिळतोय पोई टीमला. टीम जाऊन पोहोचले एकूण धावसंख्या 40 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता 12 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता असेल. असं वाटलं देखील नव्हतं की एवढ्या धावा मात्र या ठिकाणी बनवल्या जातील आणि 2 षटकामध्ये एवढ्या धावापर्यंत पोहोचेल पोई संघ. कारण की अगोदरचा 67 धावेचं लक्ष होतं. थोडंसं मनोबल खचलं गेलं होतं पोई टीमच्या खेळाडूंचा. तदनंतर आपण पाहतो चुका झाल्या. चुकांचा फायदा मिळत गेला तो म्हणजेच पोई ए टीमला. आणि आता मात्र मॅच मध्ये शिरकाव केला पोई ए टीमनं. 12 बॉल 27 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. इथून अमोल येतो गोलंदाजी मार्गवरती. तिसऱ्या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावेल का प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. धावा रोखाव्या लागतील, सिंगल डबल वाचवावे लागतील, विकेट कॅरी करावे लागतील. खास करून सलामी जोडीला तोडावं लागेल आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावा लागेल. सलामी जोडी सेट झाली आहे. तेजेश आणि महेश चांगली फटकेबाजी आपल्या टीमसाठी करतायत. खास करून महेशनं इम्प्रेस केलंय. चला वेळ जास्त घेऊ नका. रुपेश भासरे रेवती टीम. बारा बॉल आणि 27 धावेची आवश्यकता. तयार गोलंदाज. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन आणि जवळपास खेळले होते दूरवर असतील. जाईल चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. क्या बात है. चौकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत आणि खराब लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळते रेवती टीमच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी आता 23 धावेची आवश्यकता असेल. मॅच मध्ये शिरकाव केला पूर्णपणे बॅटिंग करत असताना पोई ए या टीमने. जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 23 धावेचं समीकरण. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र थोडीशी गती परिवर्तन पाहायला मिळते. गती परिवर्तन केली होती मात्र चेंडूची लाईन पाहावी लागेल. लेक्समच्या बाहेर चेंडू जातोय आणि नक्कीच पंचांनी त्याला वाईट घोषित केलाय. टीमची टोटल अतिरिक्त धावेनं पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती. 22 धावेची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉलवरती. लॉकटेड. यस. जाईल चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजेसच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट. षटकार. जे लगातार मोठी फटकेबाजी. धावा थांबत नाहीये. धावांचा वेग मात्र जसाच्या तसा तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गती परिवर्तन. थोडासा चेंज ऑफ पेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला
आणि लेग बायचा इशारा होता पंचांचा. धावसंख्या आहे धावफलकावरती, एकूण स्कोर 52 धावा धावफलकावरती. 50 कंप्लीट झाली आहे, ती म्हणजेच पोई ए टीमची. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. अजूनही एकही फलंदाज मात्र बाद झाला नाहीये. विजयासाठी 15 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट कॅरी करणं गरजेचं आहे आणि इथून मोठे फटके मारण्यापासून आता वंचित ठेवावंच लागेल गोलंदाज अमोलला. राऊंड द विकेट. लाईन पाहावी लागली, लाईन चुकीची आहे. दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजावरती. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा. टीमची टोटल 53. 53 धावा जिंकण्यासाठी आता 14 धावेची आवश्यकता. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज महेशनं. चेंडू मात्र बॅटच्या मधून निघून जातोय ऑफस्टम्पवरनं. विकेट किपर रुपेश पासरेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता असेल. चांगलं कमबॅक. राऊंड द विकेट. अमोल तयार. हाफ ट्रॅकर फटका चांगला. येस, जागा बनवली स्ट्रोक साठी. जाईल चेंडू गॅप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा थांबत नाहीयेत. पंचांचा इशारा येतोय षटकार. सलामी जोडीने काय कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचीच मन जिंकलेत. जिंकण्यासाठी 7 बॉल आणि आता आवश्यकता आहे ती म्हणजे 8 धावेची. जरा एकदा जोरदार तालिया सलामी जोडीसाठी. महेश आणि तेजससाठी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि 67 धाव्यांचं लक्ष होतं आणि ते देखील आता चेस करण्यामध्ये अर्ध्या यश मात्र प्राप्त झाले आणि अजूनही 7 बॉल आणि नक्कीच 8 धावेची आवश्यकता असेल. राऊंड द विकेट. लॉकडेटेड चांगला फटका आणि जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द पॅन्स फॉर 4 रन. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देता चौकार येतोय. आता 6 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. चौकार. पाहते जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते महेश आणि आपण पाहतो तेजसच्या माध्यमातून सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त केले जाते. 6 बॉल आणि फक्त 4 धावेची आवश्यकता असेल. लाजवाब बॅटिंग. इम्प्रेस केले दोघांनी. मन जिंकलेत आपल्या पाठीराख्यांची आणि आपल्या खेळाडूंची. सहा बॉल 4ची आवश्यकता. चला सामन्यात सुरुवात करायची आहे. मॅच मध्ये आता जसं मनोबल खसला असेल ते म्हणजेच फिल्डिंग करण्याला आपण पाहतोय रेवती टीमच्या खेळाडूंचा. कारण सुरुवातीपासून चुका आणि फक्त चुका झाल्या आणि त्याचा फायदा मिळाला तो म्हणजेच पोई ए या टीमला. मनोबल वाढलं गेलं बॅटिंग करत असताना महेश आणि तेजसचा. आणि आता मध्ये शेवटचं ते डबर असेल. वैभव येतो शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल आणि 4ची आवश्यकता. और द विकेट. वैभव तयार. यस, प्रॉपर कनेक्शन. वाघाची दाढ, खोदला पाड, चेंडू सीमा पार, षटकार आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय 5 चेंडू राखून. पुन्हा एकदा गावदेवी पोई टीम ना अभिनंदन करेल. आणि हार्ड लक. कुठेतरी चुका झाल्या रुपेश बासरे अँड टीम रेवती. कुठेतरी चुका झाल्या त्यामुळे हा सामना तुम्हाला गमवावा